नमस्कार मित्रांनो, जीवन जगण्यासाठी काय महत्त्वाचे आहे येथे मी तुम्हाला सांगणार आहे. स्वानुभवातून काही उपाय सांगते. भक्तीच्या मार्गाने सुरुवात करा. नामस्मरण, देवपूजा, भक्ती, संगीत यापासून सुरुवात करा. काही नित्यनेम बनवा, जसे की एखादं स्तोत्र, एखाद्या मंत्राचे माळ किंवा एखाद्या मंदिरास दर्शनास जाणे. हे नित्यनेमाने केले तर खूप चांगला फरक पडेल. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे, त्यामुळे अशा काही भक्ती मार्ग अवलंबणाऱ्या केंद्राशी जोडून पाहता असाल तर जोडून पहा. जसे की आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वाध्याय परिवार, सद्गुरूंची बैठक, स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी, तसेच वामनराव पै यांचे केंद्र. यात कुठलाही वाद नका घालू की हे चांगलं आहे, ते वाईट आहे. उपलब्ध वेळेनुसार तुम्हाला जिथे शक्य होईल, जे आवडेल त्या योगाशी जोडून घ्या. तो निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. शेवटी सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. सर्व नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळणार आहेत. मग तुम्हाला जो योग्य वाटेल तो मार्ग निवडा. जीवनात भक्ती आली, मग ज्ञानाचा पण समावेश करा. सुरुवात भगवद्गीतापासून किंवा ज्ञानेश्वरी पासून करा. महाराष्ट्रीयन संतांचे अभंगापासून सुरुवात केली तरी चालेल मित्रांनो. भक्ती आली, ज्ञान आलं, आता राहिला फक्त कर्म. कर्म शक्य होईल तसं चांगलं कर्म करा. पैशाच्या स्वरूपात एखाद्या धर्मदाय संस्थेला किंवा मंदिराला, अन्नदानाला मदत करा. कृतिभक्तीच्या स्वरूपात कुठे काही चांगले कर्म करू शकत असेल तर ते करा. कबीरदासांच्या 2 ओळी मी येथे तुम्हाला सांगते. दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई ले. दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई ले. जो सुख में सिमरन करे, दुख आहे ना कोई लाल. या 2 ओळीमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर आहे. म्हणजे दुःखामध्ये सर्वजण ईश्वरांचे स्मरण करतात, सुखामध्ये विसरून जातात किंवा करतच नाहीत. पण सुखामध्ये पण जर स्मरण केले तर ईश्वराचे दुःखच येणार नाही. असो, तुमच्या पुढच्या सुखी जीवनाच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.